आज आपण सोप्यात सोपी भोगीची भाजी बनवणार आहोत। हिरव्यागार भाज्या वापरून ही भाजी अप्रतिम लागते। तुम्ही पाहू शकता की अनेक भाज्यांचा आपण वापर केले। आजची भाजी ही नक्कीच चवदार अशी होणार आहे। तर आपण सुरुवात करूयात। वाटण्यासाठी आपल्याला लागणार आहे तीळ, कांदा, लाल मिरच्या, शेंगदाणे आणि लसूण। सर्व गोष्टी व्यवस्थित भाजून वाटण करून घ्यायचं आहे। तेल घेऊन आपल्याला हे वाटण जे बनवलेलं आहे ते थोडंसं भाजायचं आहे। सोबतच हळद टाकायची आहे, लाल तिखट टाकायचं आहे, चवीपुरतं मीठ टाकायचं आहे आणि आपल्या ज्या चिरलेल्या भाज्या होत्या त्या एक एक आपण सर्व या मसाल्यावरती टाकणार आहोत। प्रत्येक भाजीची आपली एक वेगळीच चव आहे आणि त्यामुळेच ही भाजी अप्रतिम होते। ज्या मार्केटमध्ये आपल्याला हिरव्यागार भाज्या मिळतात त्या सर्व आपण वापरून ही भाजी बनवणार आहोत। तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने आपण सर्व भाज्या टाकून त्या मिक्स करून घेणार आहोत। थोडा वेळ मिक्स करून झाल्यानंतर आपण त्यामध्ये कोल्हापुरी मसाला थोडासा टाकणार आहे, गरम मसाला थोडासा टाकणार आहे आणि थोडंसं गूळ टाकायचं आहे। सोबतच गरम पाणी आपल्याला ॲड करायचं आहे आणि आपल्याला भाजी शिजू द्यायची। भाजी शिजून तयार झाल्यानंतर अप्रतिम चव लागते। बाजरीच्या भाकरीसोबत हे कॉम्बिनेशन अप्रतिम आहे। तुम्ही नक्की ट्राय करा।